मी रंजना. मी एका कपड्याच्या दुकानामध्ये कामाला आहे. लग्न झालं होतं आणि नवरा देखील त्याच ठिकाणी कामाला होता. आम्ही दोघे एकत्र काम करायचो. आमचं दोघांचं मिळून 16,000 रुपये एवढा पगार आम्हाला येत असायचा आणि त्यातच आमचं घर मस्त सुखाने आनंदाने चाललं होतं. आम्ही सोबत काम करत असल्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं. सकाळी मी लवकर उठायचे, सर्व घरातलं कामं माझे आवरायचे आणि मी दुकानात नवऱ्यासोबत कामाला जायचे. आता दुकानामध्ये 2 विभाग होते, एक स्त्रियांसाठीचा आणि एक पुरुषांसाठीचा. तर त्यामध्ये पुरुषांचे कपडे दाखवण्यासाठी माझा नवरा हा असायचा आणि स्त्रियांच्या साड्या कपडे दाखवण्यासाठी मी असायचे. त्यामुळे पुरुषांचं कंपार्टमेंट हे खाली होतं दुकानात आणि लेडीजचं वरती होतं. त्यामुळे दिवसभर आमच्या दोघांची गाठभेट देखील पडत नसायची. एका दुकानात कामाला असून एकत्र कामाला असून दिवसभर आम्हाला एकत्र भेटता येत नसायचं, बोलता येत नसायचं. जेवायला सुद्धा आम्ही स्त्रिया सर्व एकत्र जेवायचो आणि पुरुष ते सर्वजण वेगळे जेवायचे. माझा नवरा आणि मी दुकानात येईपर्यंतच आम्ही एकमेकांच्या सोबत असायचो, नाहीतर तिथे आम्हा दोघांना एकमेकांना बघायला देखील वेळ नसायचा. आणि घरी जाताना पूर्ण वेळ दिवसभर आम्ही एकमेकांना पाहत सुद्धा नसायचो. कामावरती येताना एकत्र आणि कामावरून घरी जाताना एकत्र, एवढाच आमचा वेळ एकत्र तिथे असायचा. माझा नवरा सुद्धा माझ्याकडे कधी स्त्रियांच्या कंपार्टमेंटमध्ये वरती येत नसायचा आणि मी सुद्धा खालती कधीच पुरुषांच्या जेंट्स कंपार्टमेंटमध्ये जात नसायचे. आणि त्यामुळेच आम्हा दोघांचा भेटण्याचा विषय हा तिथे कधी येतच नव्हता. कामापुरतं जायचं आणि काम करून घरी यायचं, एवढंच आमचं दिवसाचं शेड्यूल ठरलेलं असायचं. आणि त्यामध्ये एके दिवशी मी एका कस्टमरला साडी दाखवत असताना ती साडी माझ्याकडून फाटली गेली आणि ही गोष्ट दुकानाच्या मालकाला कळाली. मग मालकाने मला सांगितलं की रंजना, ती साडी खूप किमतीची आहे, महागडी आहे, तुझ्याकडून ती साडी थोडीशी फाटली आहे, आता ते नुकसान तुलाच भरून द्यावं लागणार आहे. मला खूप भीती वाटायला लागली. एक तर दोघे काम करतोय, त्यातून 16,000 रुपये पगार भेटतोय आणि त्यातून एवढी कॉस्टली महागडी साडी माझ्याकडून फाटली गेली होती. मला काहीच कळेना की साडी 9,000 रुपयाची होती आणि ती थोडीशी फाटली होती, परंतु त्याची भरपाई मलाच द्यावी लागणार होती. परंतु मालक हा माझ्याकडे पैसे मागू लागला होता. मी त्याला म्हणाले की मला ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगू द्या. तेवढ्यात मालक म्हणाला, अगं तुझ्या जर नवऱ्याला समजलं तर तो तुला जास्तच मारेल आणि पैसे सुद्धा देणार नाही. तेवढ्यात मी म्हणू लागले की मला माझ्या पगारातून तुम्ही ते पैसे घ्या. तेवढ्यात मालक म्हणाला, त्यापेक्षा तू एक काम कर, काम झाल्यानंतर मला भेट. मालकांनी तिथे काम करत असणाऱ्या सर्व बायकांना सुट्टी दिली आणि मी एकटीच त्या कंपार्टमेंटमध्ये होते, काम करत होते. मालक सरळ माझ्याकडे आला आणि तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला. मला खूप टेन्शन आलं होतं, खूप भीती वाटत होती, काही समजत नव्हतं, काही कळत नव्हतं, काय करायचं, काय बोलायचं, कोणाला काय सांगायचं, पैसे किती द्यायचे, सर्व गोष्टींचं टेन्शन हे माझ्या डोक्यावरती आलं होतं. मालक आला, मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि मला सरळ म्हणाला, तू जर माझी इच्छा पूर्ण केलीस तर मी तुला काहीच बोलणार नाही आणि तुझ्याकडून 1 रुपया देखील पैसा मी मागणार नाही आणि घेणार नाही. मला काही समजेना की मालक असं का म्हणत आहेत. मालकाने माझ्या अंगावरची साडी काढायला सुरुवात केली. मी देखील तिथं शांतपणे गप्प उभी होते, कारण माझ्याकडून दुकानातली सर्वात महागडी साडी फाटली होती. माझी एक चूक झाली होती आणि त्यामुळे मला बरंच काही बोलणं ऐकावं लागलं होतं. मालक दिसायला तसा सुंदर होता, परंतु मालक आणि मी, आमच्या दोघांच्या वयाचा फरक हा प्रमाणाच्या बाहेर होता. माझं वय नुकतंच 24 वय होतं आणि मालक हे 35शीतले होते. मला समजत नव्हतं की काय करायचं. हा मूर्खपणा माझ्याकडून कसा झाला असेल. मालकाने बाथरूममध्ये मला नेल्यानंतर माझी साडी काढून टाकली आणि मी देखील त्या ठिकाणी गप्प बसले, काही करू शकले नाही, काही बोलू शकले नाही. मालकांनी खाली बसून माझी साडी वरती केली आणि तो खालूनच माझ्या पायापासून माझं पूर्ण शरीर हे पाहू लागला.
सोबतच त्याने मला मारायला देखील सुरुवात केली. मला समजेना, मी ओरडू लागले. खाली आवाज जात नव्हता, कारण मालकांनी माझं तोंड हे दाबून धरलं होतं. त्यामुळे माझ्या तोंडातून आवाज हा कसलाच बाहेर येत नव्हता. मला धड ओरडता देखील येत नव्हतं. मालकाने एखादी बसून हळूहळू हळूहळू तो सर्व काही माझं अंग चावू लागला होता. सोबतच माझं शरीर तो दाबू लागला होता. माझ्या तोंडातून नाही तसले आवाज हे येऊ लागले होते. हळू नाही तर मालकाने माझं काहीच ऐकलं नाही. जास्तच करू लागला. नंतर तो उभा राहिला आणि मला तिथेच बसायला सांगितलं. माझी साडी वरती केली आणि नंतर तो मला जोरजोराने मारू लागला. माझ्या शरीरातून पूर्णपणे घाम बाहेर येत होता. काम करून करून मी दमले होते. शरीर थकून गेलं होतं आणि त्या मालकाला देखील खूप घाम येत होता. आम्ही दोघेही घामाने ओलेचिंब झालो होतो आणि त्याने देखील मला ओळखलं होतं आणि माझं शरीर हे पूर्णपणे त्यांनी लाल केलं होतं. पूर्णपणे माझं शरीर हे दाबून दाबून त्यांनी लाल करून टाकलं होतं. त्याने त्याच्या अंगावरती मला हात फिरवायला सांगितला. मी त्याच्या अंगाची मालिश करून दिली. त्याने ती करून घेतली माझ्याकडून. त्याने माझं पूर्ण अंग हे वाट लावून ठेवलं होतं. मला काही कळत नव्हतं, काही बोलायचं समजत नव्हतं. माझी साडी ही आतून देखील प्रमाणाच्या बाहेर ओली त्याने केली होती. मालकाने माझ्या शरीराचा आज पूर्ण फायदा करून घेतला होता. माझा नवरा सुद्धा माझ्यासोबत असा कधीच वागला नसेल, अशा पद्धतीने मालक हा माझ्यासोबत वागत होता. मला काही बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. मी एकदम कोड्यात पडले होते. त्याने आज जे काही माझ्या शरीरासोबत केलं होतं, त्याला हवं तसं पूर्ण इच्छा अपेक्षा त्याने पूर्ण करून घेतल्या होत्या. माझ्यावरती हा शारीरिक अत्याचार झाला होता, परंतु मालकाला ते खूप चांगलं वाटत होतं. त्याने तर खूप आनंद घेतला होता, कारण मी देखील सुंदर होते. त्यामुळे हे मालकाने मला त्याच्या मनाप्रमाणे खूप वेळ जवळ घेतलं होतं आणि माझ्यावरती खूप त्याने प्रेम करायचा प्रयत्न देखील केला होता आणि केला पण होता. आता ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला कशी सांगू, मला काही कळत नव्हतं. नंतर मी मालकाला म्हणाले, मालक आता तुम्ही तुमचे पैसे मागणार नाही ना? मालक म्हणाला, अगं नाही, आता तू माझ्या मनाप्रमाणे केला आहेस, त्यामुळे मी तुला आता 1 रुपया देखील मागणार नाही आणि मी तुला आता माफ केलं आहे. जा, घरी जा, असं म्हणून त्याने मला घरी जायला सांगितलं. मी चटकन माझी साडी उचलली, पटकन मी खाली आले आणि नवरा माझी खाली वाट पाहत होता. तो म्हणाला, अगं रंजना, सर्वजण घरी गेले आणि तू एवढा वेळ काय करत होतीस? कुठे होतीस? किती वेळ झालं मी तुझी वाट पाहतोय? असा नवरा माझ्यावरती ओरडू लागला. तेवढ्यात मी म्हणाले, अहो काही नाही, थोड्या साड्या राहिल्या होत्या, त्या घड्या मारल्या आणि आले बघा. आधी चला, असं म्हणून मी त्याला माझ्यासोबत घरी घेऊन आले. आपल्या दुकानामध्ये जर एखादी गोष्ट आपल्याकडून फाटली तर आपण काय करायचं? माझा नवरा मला म्हणाला, खरं तर एखादी गोष्ट दाखवताना जर ती आपल्याकडून फाटली तर त्याची जबाबदारी ही आपली असते. त्यामुळे त्याचे जे काही पैसे होतात ते आपणच द्यायचे असतात, असं देखील माझा नवरा म्हणू लागला. मी त्याला विचारलं तर त्याने उत्तर जे काय दिलं ते मला पटलं होतं, कारण ते पैसे माझ्या पगारातून जाणार होते असं मला वाटू लागलं होतं. ते आपण द्यायचे असतात असं तो म्हणाला. पण तू हे का विचारतेस, असं देखील माझ्या नवऱ्याने मला विचारलं. आता माझा नवरा असं विचारत असल्यानंतर मी म्हणाले, काही नाही, अहो आज माझ्याकडून साडी दाखवताना साडी फाटली. अहो काही नाही, माझ्याकडून आज साडी दाखवताना फाटली. आणि तेवढ्यातच माझा नवरा मला म्हणाला, अगं मालकांना समजलं का? तेवढ्यात मी म्हणाले, नाही, मी त्यांना काही समजूच दिला नाही. मी तशीच साडी घडी मारली आणि कपाटात ठेवली. नवरा म्हणाला, बरं केलंच, नाही तर तुला खूप पैसे भरावे लागले असते. आणि असं म्हणून आम्ही दोघेही घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी मी हे दुकानात गेले. नवऱ्याला माझ्यावरती संशय आला होता, कारण रात्रभर मी मालकाने माझ्यासोबत जे काही केलं ते आठवण करत होते आणि आठवणीतच शांत बसले होते. आणि
तेही नवऱ्याने पाहिलं होतं. त्यामुळे त्याला माझ्यावरती तर संशय आलाच होता. आम्ही दोघेही दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यानंतर माझा नवरा माझ्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवून होता. मीही वरती गेले आणि पुन्हा नंतर मालकाने मला जवळ बोलवलं आणि म्हणाला, रंजना, आज देखील मला तुझ्याकडून शारीरिक सुख हवं आहे. मी म्हणाले, मालक हे काय म्हणताय तुम्ही? अहो, कालच तुम्हाला जसं हवं तसं सर्व काही केलं आहे ना. माझ्याकडून चूक झाली होती आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला देखील समजली नाही. तुम्ही असं करू नका. त्याला जर कळालं तर तो मला सोडणार नाही. तो अतिशय तापट स्वभावाचा माणूस आहे. आणि एवढं सांगून सुद्धा मालक हा एक शब्दाने माझं ऐकायला तयार नव्हता. मी पूर्णपणे त्याच्या जाळ्यामध्ये फसले होते. पूर्णपणे मला त्याने अडकवलं होतं. काहीच ऐकायला तयार नव्हता. मालक म्हणाला, हे बघ, वाटलं तर मी तुला एक्स्ट्रा पैसे देईन, परंतु सगळ्या बायका गेल्यानंतर तू एकटी थोडा वेळ थांब. मला काही सांगू नकोस, नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकेन. अशा धमक्या देखील मालकाच्या मला येऊ लागल्या होत्या. आणि तुझ्या नवऱ्याला देखील असं म्हटल्यानंतर मला काही समजेना. आम्हा दोघांना कामावरून काढायची धमकी तो देत होता. मी म्हणाले, मला कामावरून काढू नका. तुम्ही म्हणाल तसं मी करेन. कारण पैशाची गरज होती, संसार चालवायचा होता, परंतु जास्त वेळ नाही. लगेचच तेवढ्यात मालक म्हणाला, बर ठीक आहे. आणि सर्व लेडीज कामावरून घरी जाऊ लागल्या. माझा नवरा देखील खाली माझी वाट बघत थांबला होता. आणि तेवढ्यातच मालक मला म्हणाला, लवकर चल, म्हणून मला त्याने बाथरूममध्ये घेतलं आणि पुन्हा तो माझ्या शरीरावरची साडी काढून मला चोरचोराने मारू लागला. माझा नवरा बिचारा खाली वाट पाहत होता. तो भरपूर वेळ झाला खाली थांबला होता आणि हे पाहून त्याला संशय देखील आला. मग माझा नवरा तो वरती येऊ लागला. वरती येऊन त्याने इकडे तिकडे पाहू लागला. आम्ही दोघे कुठेच दिसलो नाही. आणि नंतर त्याला माझ्या ओरडण्याचा आवाज देखील आला. मी जोर जोराने ओरडत होते. मालक मला चोर चोराने मारत होता. आणि माझा नवरा जवळ आला आणि त्याने बाथरूमचं दार ढकललं. आणि माझ्या नवऱ्याने मला पाहिलं की मालक हा माझी साडी काढून मला जोरजोराने मारत आहे. हे पाहून माझा नवरा तिथंच बेशुद्ध पडला. खूप दुःख माझ्या नवऱ्याला झालं होतं. खूप टेन्शन त्याला आलं होतं आणि ते टेन्शन तो सहन करू शकला नाही. चक्क तो बेशुद्ध तिथे पडला. नंतर तो शुद्धीवर आल्यानंतर मालकांनी त्याला सांगितलं, हे बघ, तुझं काही पाहिलं आहेस ते सर्व तुझ्या बायकोने तिच्या मनाने केलं आहे. कारण ती बरेच दिवस झालं माझ्याकडे या गोष्टीसाठी बोलत होती, असा मालक म्हणू लागला. मालकाने मला पूर्णपणे अडकवलं होतं आता. कारण ती म्हणायची की मालक, तुम्ही मला फार आवडता, त्यामुळे माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळेच हे सर्व काही तिच्या प्रमाणे केलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे सर्व झालं आहे. त्यात माझी काही चूक नाही. वाटलं तर तू तुझ्या बायकोला विचारू शकतोस, असं म्हणून मालक मोकळा झाला. मालकाने माझ्याच नवऱ्यासमोर मला चुकीचं ठरवलं होतं. मला पूर्णपणे जाळ्यात अडकवलं होतं. मला काय करू काहीच कळेना. माझा नवरा म्हणाला, रंजना, हे काय ऐकतोय मी? मला वाटलं नव्हतं की तू अशी असशील. तेवढ्यात मी म्हणाले, अहो मालक, हे सर्व काही गोष्टी खोटं बोलत आहेत. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कारण माझ्याकडून फाटलेल्या साडीसाठी ते मला त्यांच्यासोबत रोज ह्या गोष्टी करायला सांगत आहेत. तेवढ्यात माझी काहीच चूक झालेली नाही. तेवढ्यात माझा नवरा मला म्हणाला, अगं पण तू हे मला का सांगितलं नाहीस? नक्कीच तू हे सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे केलेलं आहेस, असं म्हणून माझा नवरा देखील मला हानमार करू लागला. आणि मालक तेवढ्यात म्हणाला, हे बघा, इथे असला कालवा करू नका, तुम्ही आता घरी जा, असं म्हणून मालकाने आम्हा दोघांना देखील घरी पाठवलं. माझा नवरा मला घरी घेऊन आला.
तो मला भरपूर मारत होता आणि सोबतच विचारत देखील होता की तू असं का केलंस? तुला समजलं नाही का माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे? अगं, तू मालकांसोबत या गोष्टी तुला काय हवं काय नको ते विचारायला हवं होतं. मी म्हणाले, हे बघा, असं तुमच्यावरती माझं प्रेम खूप आहे आणि मालकाने हे जे काही सर्व काही केलं माझ्यावर ते जबरदस्तीनं केलं आहे. तुम्हाला त्याने सर्व काही खोटं सांगितलं आहे. असं बोलल्यानंतर मालक दुसऱ्या दिवशी आम्हाला कामावरून काढून टाकेल असंच वाटू लागलं होतं. परंतु माझा नवरा मला म्हणाला, अगं पण तू हे सर्व काही सहन कसं केलं? ती ही गोष्ट मला का सांगितली नाहीस? आपण यावर काहीतरी करायला पाहिजे होतं, केलं असतं. दुसऱ्या दिवशी आम्ही कामावर गेलो नाही. मालकांचा आम्हाला फोन आला. ते म्हणाले, अरे तुम्ही कामावरती आला नाही? मी म्हणाले, अहो आम्ही कामावरती आता येणार नाही. एवढ्यात मालक म्हणाला, हे बघा, तुम्हाला कामावरती यावं लागेल, नाहीतर रंजना, तुझ्यासोबत मी जे जे काही केलं आहे ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं आहे आणि ते मी मोबाईलवरती अपलोड करीन. ही गोष्ट मला खूपच वेगळी वाटू लागली. ह्या गोष्टीने तर मी प्रचंड घाबरले होते. खूप भीती वाटू लागली होती आणि हे मी माझ्या नवऱ्याला देखील सांगितलं. माझा नवरा मला म्हणाला, ऐक, तू येऊ नकोस, तू भेऊ नकोस, आपण ही गोष्ट पोलिसांना सांगूया. आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला हे मी जाऊन पोलिसांना ऐकवलं. पोलिसांनी लगेचच कपड्याच्या दुकानावरती धाड टाकली आणि मालकाला ताब्यात घेतलं. सोबतच दुकानाला देखील त्यांनी त्याच्या बंद केलं. आता मी दुसऱ्याच्या दुकानात कामासाठी पाहत आहेत, परंतु माझ्यासोबत माझ्या नवऱ्याला हे काही गोष्टी पाहावल्या नाहीत. त्यामुळे आम्ही एक गोष्ट केली शेवटी, की मालक हा चुकीचा होता आणि त्याला शिक्षाही मिळणारच होती. त्यामुळे त्यात आमची कोणतीच चूक नव्हती. परंतु मी त्याच्या बोलण्याला घाबरले. मी त्याच्या बोलण्यानुसार सर्व काही केलं आणि पुन्हा त्याने मलाच अडकवलं. त्याला हवं तसं करून दिलं आणि हेच माझं चुकलं होतं. माझ्यासोबत जे झालं तेच इतरांसोबत होऊ नये म्हणून मी हे पटकन पाऊल उचललं होतं. आणि मला हेच सांगायचं आहे की माझ्यासोबत भरपूर वाईट गोष्टी घडल्या आहेत, परंतु अशा माझ्यासारख्या भरपूर मुली अशा वेगवेगळ्या दुकानात काम करत असतात. प्रत्येकच मालक हा सारखा नसतो किंवा त्याची नजर देखील सारखी नसते आणि त्यामुळे आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी या गोष्टी आपण डोक्यात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टींना आपण बळी पडू नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर आपल्याकडे अशा गोष्टींची मागणी होत असेल तर त्यावर ती योग्य तो निर्णय घेऊन आपण पाऊल देखील उचललं पाहिजे. योग्य निर्णय घेणं आणि योग्य वेळेवरती पाऊल उचलणं याला खूप जास्त महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. कारण आत्ताचा जमाना असा आहे की भरपूर स्त्रिया, भरपूर मुली वेगवेगळ्या दुकानात काम करतात. त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणाचे जे पुरुष असतील त्यांची नजर तुमच्यावरती चांगली असेल असं काही नाही. पुरुष आहे, पुरुषांची नजर ही कधीही बिघडली जाऊ शकते. त्यामुळे आपण कधीच कोणत्या पुरुषाला बळी पडायचं नाही, कधीच कोणत्या पुरुषाची मागणी पूर्ण करायची नाही, इच्छापेक्षा पूर्ण करायची नाही. कारण केली तरी आणि नाही केली तरी शेवटी अडकणार फक्त आणि फक्त स्त्री असते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आजची जी काही घटना झालेली आहे किंवा आजची जी काही कथा आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे, अनुभव तुम्हाला सांगितला आहे, प्रत्यक्षात घडलेलं तुम्हाला सांगितलं आहे. आजची जर कथा रंजनाची तुम्हाला आवडली असेल तर रंजनाच्या कथेला जास्तीत जास्त लाईक करा, कथा ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा आणि मी आहे मराठी ओनली हा चॅनेल सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.